स्वराज्याची राजधानी रायगड किल्ला पाहण्यासाठी आम्ही संपूर्ण परिवार जात आहोत आणि आम्ही रायगड किल्ला पाहिल्यानंतर आपणासही माहिती देण्याचा आम्ही छोटासा प्रयत्न केलेला आहे। त्यामध्ये गडावरचे गाईड्स देखील तुम्हाला माहिती देणार आहेत। त्या संदर्भात माहिती आहे का? तर आता आम्ही रायगड चढत आहोत। जो तिसरेचे चेअरमन आदरणीय पांडुरंगजी पवार साहेब, त्यासोबतच विनायकरावजी उर्फ हनुमंतरावजी पवार, त्यासोबत आमच्या आदरणीय मॅडम एकलव्य निवासी हॉस्टेलच्या संचालिका ऋतुजा शिंदे आणि वर्षाताई, त्यासोबतच अश्विनीताई आणि त्याचे 2 सुपुत्र, हे देखील आम्ही आज चढत आहोत। जात असताना आमच्याकडे एक वंश आहे। वंशचं वय साधारण 2 वर्ष आहे। वंशला विचारलं, अरे वंश रोपवेनं जाऊ का चढत जाऊ? वंशनं मला चढत जाऊ आणि आम्ही त्याच उत्साहामध्ये त्यामध्ये आम्ही निघालो आहोत। प्रचंड शिवभक्त रायगडावर चढत आहेत, येत आहेत। रेलचेल वर्षानुवर्ष सारखी चालूच राहते। रायगड म्हणजे ऊर्जेचा प्रचंड मोठा स्रोत म्हणजे रायगड आहे। रायगड वर आल्यानंतर एका आपल्या मनामध्ये एक प्रचंड ऊर्जा स्रोत निर्माण होतो आणि आपण सविस्तर पुढे पाहणार जाऊ। चला हे जाऊ पहा, आमचे आदरणीय पांडुरंगरावजी पवार यांचे ज्येष्ठ चिरंजीव आदरणीय विवंश पवार पाटील। कसं वाटतंय? छत्रपती शिवाजी महाराज की क्या बात असताना संपूर्ण टीम पाहत असताना आम्ही निघालोच महाराष्ट्र दर्शनासाठी आणि छत्रपतीचे किल्ले पाहण्यासाठी। आणि आम्हालाच नाही तर आम्ही संपूर्ण परिवारासह आम्ही किल्ले पाहत आहोत। आपण पाहता काय ती झाडी, काय ते डोंगर आणि किती मस्त नजारा आहे। आणि हा रायगड म्हणजे स्वराज्याची राजधानी आणि ह्या रायगडाच्या माध्यमातून संपूर्ण स्वराज्याचं उभं करण्याचं आणि स्वराज्यातील प्रत्येक माणसाला सुखी ठेवण्याचं काम छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं आहे। आणि आपण पाहत असतो की आपण ज्या वेळी, मी सांगतो की तुम्ही ज्या वेळी खचून जाता, ज्या वेळी आयुष्यामध्ये कधी अपयश येतं तुम्हाला आणि त्यावेळेस तुम्हाला कुठेतरी तुमच्यामध्ये रिचार्ज करायचं आहे, तुम्हाला काय करायचं, रिचार्ज करायचं, तुमच्यामध्ये चार्जिंग भरायची, त्यावेळेस तुम्ही रायगडावर या। तुम्ही रायगडावर आल्यानंतर तुम्ही संपूर्णपणे रिचार्ज होता आणि पुन्हा तुम्हाला उत्साह भरून येईल आणि तुम्ही ज्या काही क्षेत्रामध्ये काम करत आहात त्या काम करण्याची ऊर्जा जी आहे ती प्रचंड वेगाने। सर्वप्रथम जय जिजाऊ जय शिवराय। आता दिवाळीच्या सुट्ट्या लागलेल्या आहेत आणि सुट्ट्यामध्ये आपण वेळ वाया घालण्याच्या ऐवजी आपण ऐतिहासिक स्थळे आणि देवस्थान, आपले कुलदैवत असो वा कोणतेही असो, हे आपण काय केले पाहिजे, पाहिले पाहिजे। आपल्या ऐतिहासिक स्थळापैकी सर्वात मोठं आणि राजधानी या नावाने ओळखलं जाणारं हे आपला रायगड किल्ला। रायगड किल्ला म्हणलास तर छत्रपती शिवाजी महाराजांचा हा आवडता किल्ला आणि ह्या किल्ल्यावर मी आमचे सर आणि आमची पूर्ण फॅमिली ही आलेली आहे। फॅमिली आल्याच्या नंतर आपल्याला ऐतिहासिक स्थळे पाहण्याची आवड निर्माण झाली पाहिजे। मेन दरवाजापाशी आलेलो आहोत। आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकता ह्या दरवाजाचं मेन वैशिष्ट्य काय आणि हा दरवाजा कशासाठी हा पलीकडे थोडा बसवला। आपण पाहत असतो की कोणत्याही शत्रूने जर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यावर वार केला तर हा वार त्याचा थेट येऊ नये आणि दरवाजाला येऊ नये म्हणून हा दरवाजा समोर बसवलेला आहे। आपण पाहतच असता प्रत्येक किल्ल्याचे दरवाजे हे मेन नसून ते बाजूला असतात। आता आपण मेन दरवाजातून आपण मध्ये आलेलो आहोत आणि गडाचं वैशिष्ट्य म्हणजे हे आता पावसाळा आहे, पावसाळ्यामध्ये थोडं जेवढं पाणी पडले ते वाहत आहे बघत असता आपण। आणि किल्ल्यावर जे महत्वाचे ठिकाण आहे छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी, ही माझ्या राजाची समाधी आहे आणि आपण समोर जातो छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्ण राज्यकारभार हा रायगड किल्ल्यावर चालत असतो। पुढे एक तळ आहे आणि आपण विचार करायची गोष्ट आहे की ते तळावर कसं बांधलं असेल। आता किल्ल्याच्या वर आलो आहोत, आपल्याला खूप वर जायचं, अजून किल्ला खूप वर आहे आणि इथं पाहत असता हे निसर्ग बघा तुम्ही, ते टकमक टोक आपल्याला दिसत आहे इथून। आणि हे मेन दरवाजाचं हे जे बांधकाम आहे हे अतिशय अप्रतिम प्रकारे हे आहे हत्ती तलाव। शिवरायांच्या संपूर्ण हत्ती नसेल, पुढ्या नसेल, संपूर्ण पाण्याचा पुरवठा इथूनच केला जायचा।
आणि आता देखील पाहत आहोत की आता देखील या तलावामध्ये पाणी आहे. म्हणजे इतका ऊस असताना देखील सतत पाणी असतं. तुम्ही मेच्या महिन्यामध्ये आला तरी या ठिकाणी पाणी मिळतं. याला हत्ती तलाव म्हणतात. आणि हत्ती तलाव हा पूर्वीपासून शिवरायांच्या प्रत्येक किल्ल्यावर ही पाण्याची त्यांनी व्यवस्थितपणे सोय केली होती आणि पाणी गरजेचं होतं. आताही गरजेचं आहे. महाग काय दाखव काय विषय आपल्याला तिथून खालून शॉर्टकट आहे ना पाहत आहोत हे आहे हत्ती तलाव. शिवरायांच्या संपूर्ण हत्ती नसेल, पुढ्या नसेल, संपूर्ण पाण्याचा पुरवठा इथूनच केला जायचा. आणि आता देखील पाहत आहोत की आता देखील या तलावामध्ये पाणी आहे. म्हणजे इतका ऊस असताना देखील सतत पाणी असतं. तुम्ही मेच्या महिन्यामध्ये आला तरी या ठिकाणी पाणी मिळतं. याला हत्ती तलाव म्हणतात. आणि हत्ती तलाव हा पूर्वीपासून शिवरायांच्या प्रत्येक किल्ल्यावर ही पाण्याची त्यांनी व्यवस्थितपणे सोय केली होती आणि पाणी गरजेचं होतं. आताही गरजेचं आहे. महाग काय दाखव काय विषय आपल्याला हो ना. तिथून खालून शॉर्टकट आहे ना छत्रपती शिवाजी महाराजांचं मुख्य सिंहासन आहे. आणि जो हा जो परिसर आहे, हा कोणतेही नियोजन आखत असताना इथे बैठक बसायची आणि प्रजेचा नेमका आवाज काय असतो, प्रजाचं नेमकं म्हणणं काय, जर एखादा बस सिंपल जरी लहान जरी बोलला तरी ते सिंहासनापासून आपण आपल्याला कळतं की आजकालच्या राजांना महाराजांना ह्या सत्ताधाऱ्यांना जनतेचं नेमकं म्हणणं काय ते लक्षात येत नाही. म्हणजे लक्षात येत नाही. आणि परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रत्येक नियोजन हे काटेकोर आणि त्या काटेकोर नियोजन असल्या कारणाने नेमकं प्रजेचं म्हणणं काय हे तात्काळ लक्षात येत असल्यामुळं प्रजा ही सुखी होती आणि त्या लक्षणावर लवकरात लवकर निर्णय घेत होती. छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन पाहत तर हा आहे राण्यांचा महाल. राणीचे आपण आपल्या भाषेत आता ते रुमा म्हणत असतो, पण हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अंतापूर हे नाव दिलेलं आहे. बघत असताना आपण हे राण्यांचे महाल आहेत. जर वेढा पडला तर रांदेगड वापरायचा. तर गडाच्या उत्तरेकडचा हा भाग आहे. बाजारपेठे गडाला आहे, तर आक्रमण झालं गडाला, वेढा पडला तर गडाच्या पुढे येऊ शकणार नाही. तर या रायगड किल्ल्यावर 2 वर्ष पुरेचा साठा इथे केला जात होता. आपण पाहिलं की 15-20 वर्षापूर्वी पाहिलं तिथे बोर्ड लावलं होतं कायद्यांची कोठडी असं. इतिहास तज्ञांची मतं आहेत की राणी मला समोर महाराज कधी ठेवत नव्हते. वासोटा किल्ला, लिंगाणा किल्ला, गडाव महाराजांनी मोठं जे बांधलं होतं, मोठा बांधले होते कायद्यासाठी. राजांनी याचा वापर केला होता धान्य ठेवायला.
आणि पेशवाने याचा वापर केला. काही त्यांची त्यांची मत आहे. समोरचा गेट आहे उत्तरेकडचा पालखी दरवाजा. राष्ट्रमाता राजमाता जिजामासाहेबांची पालखी गडा सेरून किल्ल्याची उत्तरेकडची बाजू. गडाचा मुख्य असणारा महादरवाजा, नाणे दरवाजा, शीख दरवाजा हे गेट आहेत गडाचे, ते या गडाच्या उत्तरेकडे आहे. आता आपण गडाच्या बाल्य किल्ल्यामध्ये आहोत. समोर तुम्ही उंच मोठा डोंगर पाहता, त्याचं नाव आहे गुहिरीचा डोंगर. त्या गुहिरीच्या डोंगराच्या मागे आहे प्रतापगड किल्ला. हा, त्याच्या मागे आहे, दिसत नाही आपल्याला. एक मिनिट. पोरं सांभाळा. आता आपण खाली बी केलाय हा खाली केलाय हनुमंत जयंती होती आणि 12च्या प्रहरी आपले राजे रायगड किल्ल्यावर याच ठिकाणी महाराजांचं निधन झालेलं आहे. वाड्याचं तोंड होतं पूर्वेला की सूर्याची किरण महाराजांच्या वाड्यात पडायची. बाजूला 3 टाक्यात पाण्याचे हौद, पिण्यासाठी पाणी साठवायचं आणि बाजूला महाराजांचं स्नानगृह म्हणजे त्या काळातलं बांधकाम 350 वर्षापूर्वी. तटबंदी पाहिल्या तर 50 फूट उंचीच्या तटबंदी होत्या त्या काळामध्ये. शंभूराजे रायगडावर या वाड्यात राहत होते. ज्या राजाला त्या काळामध्ये 18 भाषा येत होत्या. इकडे ना की वाघाच्या सगळ्यात हात घालून दात बोलती जात ही पराक्रमी. अरे पाहत चाळून पाणी आपल्या इतिहास झाला की आपल्याला पुढे समय पकडली. औरंगजेबाने प्रस्ताव मांडले की तुमच्या गडकोट आम्हाला द्या आणि आमच्या आपल्या शेतकऱ्यांची नावं सांगा. आपण संभाजी राजानं एकही प्रश्नाचं उत्तर दिलं नाही. त्यांच्या डोळ्यात तापत्या लोखंडाच्या छाया राहिल्या. त्याचे डोळे काढले, देहाचे तुकडे केले, तर संभाजी महाराज आपल्याकडे किल्ले मोगला दिले. संभाजी महाराज अखेर औरंगजेबाला काय म्हणतात, रायगड किल्ल्यावर वेगळा वाडा नव्हता की राजांच्या वाड्यात संभाजी महाराज राहत होते. आपण जर पाहिलं राजाराम महाराज आणि प्रतापराव गुजर यांची कन्या जानकी यांचं लग्न सोहळा देखील रायगड किल्ल्यावर या वाड्यात पार पडला 15 मार्च 1680 मध्ये. आपण पाहिलं की त्या साईडला दरवाजा आहे, हा बाल्य किल्ल्याचा भाग आहे. बाल्य किल्ला म्हणजेच गडाचा अति महत्वाचा भाग. आणि या साईडला एक दरवाजा छोटा आहे. जर का वाड्याला आक्रमण घडलं आलं, या बाजूला वेढा पडला इकडं, तर बाल्य किल्ले लोक देखील आपल्या गडाच्या बाहेर जाऊ शकतात. मार्ग जो आहे की पावसाळ्यात एक दरवाजा आहे, वाघ दरवाजा म्हणतो आपण. थोडा तो पॉईंट बघणार आहोत. वाघ दरवाजा म्हणजे संकटकारी मार्ग. शत्रूचा वेढा किंवा आक्रमण झालं तर आपली महत्वाची लोक त्या दारानं गडाच्या बाहेर जाऊ शकतील. म्हणजेच उतरणं हे वाघाचं काळीच पाहिजे. असा वाघ दरवाजा रायगड किल्ल्यावर आहे. तो किल्ल्याच्या दक्षिणेकडे आहे. आता पण या साईडला पाण्याच्या टाक्या पाहू आणि नंतर पुढे गंगासागर. मस्त आहे हा. बघायची दिसायची. आणि हा खलबत खाना आहे, लाकडा दरवाजा उघडलेला दिसतो बघा समोर. हा खलबत खाना, हे लाकडी प्लेटी दिसतात ना समोर, तो खलबत खाना आहे. उच्च चर्चा करण्याची जागा. हे गंगासागर तुम्हाला सांगणार आहे मी माहिती. हा आणि पाणी याच्यात उठलं. प्रतिपत्तेचा चंद्र जसा कलेकडे उगवतो अशा प्रकारे शहाजी राजांचे पुत्र शिवराय यांचं राज्य हे प्रतिपत्तेच्या चंद्रकलेप्रमाणे वाढत जाऊ. आणि शिवराई हे नाणं होतं. या नाण्यावर लिहिलं जात होतं की राजा शिवछत्रपती. आणि समोर तुम्हाला दगडामध्ये ज्या अष्टकोनी बांधकाम दिसतोय ही महाराजांची बाल्कनी होती, म्हणजे वाड्याची गॅलरी. ही बाल्कनी त्या काळामध्ये पाहिली तर 5 मजली होती. महाराज गडकिल्ले पाहिजे व राष्ट्रमाता जिजामासाहेबांचं दर्शन घ्यायचे. त्यांचा वाडा खाली होता पाषाणला. जिजामासाहेबांना महाराज मुजरा करूनच आपल्या राज्य कारभाराला महाराज सुरुवात करायची. इथे समोर तुम्हाला कॉर्नर पहा, तिथे पायऱ्या आहेत, अंडरग्राउंड तळघर आहे. 10 बाय 15 खाली रूम आहेत अंडरग्राउंड मध्ये. त्याला इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना असं म्हणतात. स्वराज्याचे गुप्तहेर प्रमुख होते बहिर्जी नाईक आणि छत्रपती शिवरायांच्या रायगडास गुप्त मस्पती गडावरती इथे बोलल्या जात होत्या.
बरेच नाही छत्रपती तंबू जाऊन जी माहिती गोळा करायचे त्यांचं छत्रपतींचं बोलणं गडावरती इथे व्हायचं. तर या कणाची खबर दुसऱ्या कणाला कळता कामा नये. पण काही जाणकार म्हणतात शिवाजी महाराजांनी याचा वापर केला होता रत्नशाळा म्हणजे खजिना ठेवा जागा होती. सुरतेची लूट खजिना जो आणला महाराजांनी तो रायगड व लोहगड किल्ला ठेवला. पण रायगडावर अखेरच्या काळात 1818 मध्ये इंग्रजांना या गडावर 5 लाखाची नाणी सापडली. इतकं धन शिवकालामध्ये इथे होतं. जुन्या पायऱ्या या बाजूला होत्या त्या काढण्यात कामं चालली त्याची रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून पुरातत्व खात्याच्या. याच्या पूर्ण छत होतं. या वास्तू संदर्भात काही कोणाला कळता का बरं की आम्ही आतमध्ये तळघर बांधलेलं आहे. समोर तुम्हाला इथे गोल आकाराचे 2 स्तंभ दिसतात ना, या स्तंभांना सप्त मनोरे असं म्हणतात. शिवरायांच्या काळामध्ये स्तंभ एकावर एक 7 मजली होते आणि 7व्या मजल्यावर पाण्याची टाकी ठेवायची. तांब्याच्या पाईपानं पाणी सप्लाय करायचं. मध्ये कारंज दिवे पंत्या लावायच्या. मखमली पडदे असायचे की त्या काळात महाराजांच्या राण्या होत्या. यांना रायगड किल्ल्यावर थंड हवेशीर बसण्याचं ठिकाण इथं होतं. त्याला सप्त मनोरे असं म्हणतात. सप्त म्हणजे 7 मजली. डाव्या साईडचा एक स्तंभ दिसतो त्याला 8 खिडकी आहे. त्याला अष्टकोणी स्तंभ म्हणतात. अष्टकोणी स्तंभ म्हणजे महाराजांनी गडकोट जिंकला की आपले मावळे स्वराज्याचा भगवा ध्वज या विजयस्तंभावरती फडकवायचे. त्याला विजयस्तंभ असं म्हटलेलं आहे. जे मगाशी आपण माहिती घेतली गोपनाथ हिरकणीची ती घटना जी आहे. लाईटचे पोल आहेत ना, त्या लाईटच्या पोलापासून मार्ग आहे 1 तास लागतो पश्चिम बुरुज पाहायला. बुरुजापर्यंत जाण्यासाठी जी तटबंदी तोफा आहेत हनुमानाची मूर्ती आहे त्या बुरुजाकडे आहे किल्ल्याची पश्चिम बाजू. आपण ज्या चौथऱ्यात उभे आहात त्याला इतिहासामध्ये दप्तरखाना म्हणतात. गडांचं लिखाणकाम चालायचं इथं. आपण पाहिलं की इंग्रज जाळपूर की दप्तरखान्याची जाऊन जागामध्ये समोरचे टेहळी बुरुज होते म्हणजे पहाण्याची जागा. पाण्याचं एक भूमीमुळे तलाव गडावर गंगासागर म्हणतो. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी काशी क्षेत्रातले पंडित जागाफट गडास आले. 7 नद्यांचं पाणी आणलं होतं गडावर राज्याभिषेकाला. राज्याभिषेकाचा प्रसंग सोहळा रायगड संपन्न झाला 6 जून 1674. राज्याभिषेकानंतर पाणी त्या तलावात विसर्जित केलं गेलं. त्या तलावाला गंगासागर असं म्हणतात. ते 32 फूट खाली खोल आहे. प्राध्यापक प्रत्येक घाणेकरांनी कविता म्हटलेली आहे की गंगा यमुना नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी आणलं सप्त समुद्रांचं पाणी आणि झिले राज्याभिषेकासाठी जलहे झाले तीर्थांची घळ आणि नावतयाची गंगासागर. नावतयाचं गंगासागर असं म्हटलेलं आहे. तुम्ही पाहिलं पावसाळा पाणी साठा होतो. तर 11 तलाव आहे. 11 मध्ये 4-5 तलाव आहेत ते लिकेज आहेत. काही तलावामध्ये पाणी साठतं. हाती तलावाची गळती काढली प्राधिकरणाच्या माध्यमातून आता पाणी साठलं बऱ्यापैकी त्यामध्ये. हाती तलाव देखील रायगड किल्ल्यावर आहे. कोलिम तलाव आहे. कुशावर्त अशा 11 तलाव 84 टाके आहेत. तुम्ही तलाव इथे पाहू शकता. तुम्ही आपल्याला चार्ट पकडा. आणि साईड खोल आहे. हे पाहिल्यानंतर आपण जाणार आहोत छत्रपतींच्या राजसभेत हे असं पाहायचं. ते कसलं नाणी घडवायची आणि खालची कमानीचा जातो पालखी दरवाजा तो पाहिला जातो. हा गंगासागर तलाव. आता देखील प्रचंड पाणी आहे मध्ये. आपण पाहू शकता तिकडे टकमक टोक दिसते. रायगड फिरण्यासाठी मला वाटतं की दिवसभर संपूर्ण वेळ द्यावा लागतो. आवाज इथे येत होता. तक्रार असेल त्याचा आवाज देखील इथे ऐकायला बघायला येत होता. राजांचं बोलणं हे लाटच्या व्यक्तीपर्यंत आवाज जात होता. अशी या सभेची कामं केली. त्या काय छत होतं. अजून जे आपल्याला फाउंडेशन पाहायला भेटतं तरी देखील आवाज इथे ऐकायला येतो. हे प्रत्यक्ष तुम्हाला दाखवतोय. माझ्या महत्वाच्या 3 सूचना. चप्पल बुटं काढा, इथे दर्शन घ्या, तुमचा फोटो काढू शकता आणि नंतर पुढच्या पॉईंटला तुम्हाला माहिती मी देणार पहिल्या 50 फूट म्हणजेच या गेट पर्यंत समोरच्या काही भूमी नव्हत्या. हे विटांचं काम पेशवाई केलं महाराजांच्या काळात. लाकडी कमान्या होत्या. जिथे छत्रपतींची प्रतिमा आहे तेथे आपल्या शिवरायांचं रायगडी 32 मनाचं सुवर्ण सिंहासन होतं. 1 मन म्हणजे 40 किलो असं 1280 किलो महाराजांचं सिंहासन होतं. आणि ज्या शिल्पकाराने शिवरायांचं सिंहासन घडवलं होतं त्यांचं नाव होतं रामोजी दगडे होते सिंहासनावर. तराजू शिवरायांच्या न्यायाचं प्रतीक होतं. जहाज म्हणजे राजांचं आरमारावर प्रतीक होतं आणि मासा म्हणजे समुद्रावरती प्रतीक होतं. अशी 32 शिवचिन्ह कोरली होती. महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी सिंहासनाच्या उजव्या बाजूला राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेब बसल्या होत्या. एवढा संभाजीराजे राजाराम महाराज होते. डाव्या साईडला 4 मंत्रिमंडळ, उजव्या साईडला 4 असं महाराजांचं
अष्टप्रधान मंडळ होतं. पंत मोरोपंत प्रिय यांच्या हातात चांदीच्या ताटात 1000 सोन्याच्या मोहरा होत्या. राज्याभिषेकाच्या वेळी इंग्रज शिवरायांना टोपी काढून मानाचा मुजरा करतोय. पोस्ट रायगडाचं इथंच आहे, दरबारातच आहे. इंग्रज चुकल्या वाकल्या कित्येक गर्विष्ठ माना या शिवमंदिर की महाराजांच्या राज्याभिषेक इंग्रज आले. टोपी काढून महाराजांना मुजरा केला की आम्ही 2 पायाची माणसं गडास येता थकलो. राजानं हत्ती कशी आणल्या रायगडावर, ते देखील पायी चालत गडावर आले. पायी रस्ते अतिशय अवघड. आल्यानंतर नगार खेळासह हत्तींची अंबारी पाहिली, घोडे पाहिले. आणि त्याने प्रश्न नोट केला आपल्या वरिष्ठाला कळवण्यासाठी त्या काळात. ते पूर्ण पडद्याने माहिती गडाची 22 दिवस ते इंग्रज गडावर राहायला गेला होता. वकील हेनरी ऑक्सिडन त्यांचं नाव होतं. इतिहास तज्ञांची मतं की आपले महाराज भेट होते ज्यावेळी रायगड बांधला. बांधकाम चालू असताना शिवाजी महाराजांनी या रायगडावर छोटे छोटे हत्तींची पिल्ल पालखीत आणली आणि त्यांचं पालन पोषण केलं. ही महाराजांची दूरदृष्टी आहे. म्हणजे लहानापासून मोठे करता येतात, मोठ्यापासून माणूस लहान होत नाही. राज्याभिषेकाच्या वेळी महाराज पहाटे 3 ला उठले, स्नान केलं. गडदैवत शिरकाई माता भवानी देव साकडे घातलं शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्यावरून. जगदीश्वरा अभिषेक घालून जाई महाराज या नगार खाण्यातून या राजसभेमध्ये महाराज आले. लोकांनी राजांना मानाचा मुजरा केला. राजाने मुजरा स्वीकारल्यानंतर राजानं 32 मणाच्या सुवर्ण सिंहासन पाहिलं. राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ महासाहेबांना पाहिलं. राष्ट्रमाता जिजाऊ मातांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले की ज्यांच्या जीवावर हे स्वराज्य निर्माण केलं आम्ही, आम्हाला जीवाभावाची माणसं दिसत नाहीयेत असे राजे महासाहेबांना म्हटले. राजाने पहिलं वंदन केलं तिथं आणि महाराज म्हणतात की आऊ साहेब सिंहासनाची पहिली पाय चढतो ना हे आमचे बाजी प्रभू देशपांडे. लाख मेले तरी चालतील, लाखाचे पोशिंदे जगले पाहिजे. हिंदवी स्वराज्याची आम्ही दुसरी पाय चढत आहोत. हे आमचे प्रतापराव गुजर वेड्यात मराठे वीर जवळले संत आणि स्वराज्याची आम्ही तिसरी पाय चढतो. हे आमचे तानाजी मालुसरे. अरे आधी लगीन कोंडाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं असं म्हणणारा माझा ताना आणि स्वराज्याची आम्ही चौथी पाय चढतोय. हे आमचे मुरार बाजी पासरकर शिवा काशी अशा असंख्य वीरांच्या आठवणी घेतल्या. आपले राजे सुवर्णाच्या सिंहासनावरती येऊन झालेले आहेत आणि बाळम भट्ट नावाचे पंडित पुढे आले. महाराजांच्या हातावर विष्णूची मूर्ती दिली. विष्णू जगाचा पालक आहे. राजे हिंदवी स्वराज्याचे राजे होणार होते. मोरोपंत पिंगांच्या हातामध्ये चांदीच्या ताटामध्ये 1000 होऊन उधळण्यात आले आणि या रायगडावर या नगारखान्यावर नगारे वाजू लागलेले आहेत. रायगडाचं मुख्य असणारा महादरवाजा आहे, तिथं 21 तोफेची सलामी झालेली आहे आणि रायगडाच्या या सभेत एक ललकारी होते. मागून आपण जय बोलायचं आहे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलव तौस सिंहासनाधीश्वर भोसले कुलदीपक श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय जय भवानी जय जिजाऊ नमो पार्वती पते हर हर महादेव. अशा घोषणा होऊ लागल्या. महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 6 जून 1674 ला रायगड किल्ल्यावर संपन्न झाला. याची मराठी तिथी आहे शालिवान शक्य 1596. आनंद नाम संवत्सरे आणि ज्येष्ठ शुक्ल त्रयोदशीला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडी पार पडला. आता आपण छत्र पाहतोय. इतिहासात म्हणतात एक नंबर छत्र आहे. ते छत्र 1985 मध्ये बसवलं आहे. भारताचे 7वे राष्ट्रपती महोदय आले होते. डॉक्टर ज्ञानेश्वर जयसिंग साहेबांच्या हस्ते उद्घाटन केलं. त्या मेघडंबरीमध्ये राजांची प्रतिमा उभारलेली आहे. 6 जून 2009 मध्ये छत्रपतींचे वारसदार जी गादी आहे कोल्हापुरात राजे युवराज श्री छत्रपती संभाजी भोसले. स्थानिक शिवभक्त यांची मागणी होती इथले आमदार की महाराजांचं सिंहासनाच्या ठिकाणी महाराजांची प्रतिमा पाहिजे. ती प्रतिमा 6 जून 2009 ला बसवली. गेले इतिहास असतो शिवप्रतिष्ठा मंडळ सांगलीचं संभाजीराव भिडे शिवप्रतिष्ठेचे अध्यक्ष आहेत की दररोज 2 माणसं रायगड किल्ला पूजा करत येतात. हे त्यांचं कार्य 35 वर्ष चालू आहे. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ते खडक का ठेवला. काही जाणकार म्हणतात की या खडकामुळे आवाज इको होतो. काहींचे तर्क असे आहेत की राज्याभिषेक सोहळा ही तारीख जवळ आल्यानंतर राजाने रायगडाची काही कामं बंद ठेवली. राज्याभिषेकानंतर पुन्हा कामं सुरू करू असं महाराज म्हटले होते. राज्याभिषेकानंतर महाराजांना काही अपयश घडले. 11 दिवसाला म्हणजेच 17 जून सन 1674 मध्ये पाछाड गावामध्ये
जिजाऊ मासाहेबांचं निधन झालं. पन्हाळ्या किल्ल्यावर घोड्यांच्या पागा जळू लागल्या. रायगडावर महाराजांचे हाती निधन पाहू लागले. महाराजांनी आपला दुसरा राज्याभिषेक देखील रायगड किल्ल्यावरती इथे करून घेतला. तारीख आहे 24 सप्टेंबर 1674 इचलकरंजी गोस्वामी महाराजांचा तांत्रिक राज्याभिषेक सोहळा रायगडात केला होता पूर्णपणे. या साईडला गेट आहे तिकडे. काही जाणकार म्हणतात की तिकडे महत्वाचे सेनापती लोकांना प्रवेश होता. हा आम जनतेसाठी आहे नगारखाना बाल्ले किल्ल्याचं. याचं काम दिसतं मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया सारखं. पण याचीच बांधणी पाहून इंग्रजांनी मुंबईमध्ये उभारला तो गेटवे ऑफ इंडिया. तुम्ही रचना पाहता, छत रचना की पावसामध्ये कसं असेल. त्या काळामध्ये पावसाळ्यात इथे पूर्णपणे काही मांडव नव्हता. हे छत होतं कारण लोक उभे असायचे इथं पूर्ण चारी बाजूला. आणि उन्हाळ्यामध्ये इथे पैठणी कापडा सजलेला महाराजांचा दरबार होता. कारण जिथे फाउंडेशन आहे, जिथे स्ट्रक्चर आहे, त्याच्यावरती खांब होते लाकडाचे, पुरं छत होती खापराची कौलं आणि ओपन पेसला हा मोकळा भाग होता. काही जाणकार म्हणतात की तिथे जे टाका आहे काहींची मत आहेत की भैयारी त्याच्यामध्ये. या नगारखान्याकडे शिल्पकला कोरल्यात सिंह म्हणजे शिवराय, हत्ती म्हणजेच औरंगजेबाच्या बलाटेशाही होत्या. आदिलशाही, निजामशाही, मुघलशाही आणि कुतुबशाही अशा बलाटेशाहींना राजाने पाया दाबल्या. त्यांचा पराभव केला महाराजांनी आपल्या. शिल्पकाराने महाराजांचे पराक्रम पाहून ह्या कला कोरल्या होत्या. आणि सुवर्ण कमळ आपल्या हिंदूंचं प्रतीक आहे. जाणताराचे महानाट्य पाहता औरंगजेब अखेर छत्रपतींची स्तुती करतो. ज्यावेळी शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेमधून 1666 मिठाईच्या पेट्यातून बाहेर निघाले ही बातमी औरंगजेबाला कळते. आणि औरंगजेबाच्या दरबारामध्ये औरंगजेबाचा मुलगा शेजारी असतो. औरंगजेब आपल्या मुलाने पाहून काय म्हणतो दरबारात, ये सब फजूल है शेजादे, चंगेज तैमूर के खून ने कभी शिकस्त नहीं देखी, लेकिन आज कंधा से लेकर तंजावर तक सारे हिंदुस्तान को मुगली सदत में शामिल करने का ख्वाब देखने वाली मोहम्मद दौलत यह सब क्या देख रहा है. शिवाजी ने हमारे आंखों के सामने हमारे संतों की तामील कर चुके. ये हमारी मामूजान मिर्जा अमीर उलमराव नवाब आजम अबू तलेब शाइस्ते खान साहब सबसे शर्मनाक बात है शेजादी. शिवाजी ने उनके लाल महल पर छापे मारकर उनके छक्के चुरा लिए. ये तो तकदीर के सिकंदर जान बच गई, लेकिन 3 उंगलियां खूनी पड़ी. ये सूरत की खूबसूरत इनायत खान बहादुर जब शिवाजी राजा सूरत आए तो सूरत छोड़कर धूम धमाके भाग गए. ये आपसी फौलाद खान जिनके हाथ लिपे शिवाजी राजा मिठाई धरकर आगरा के कैद खानों से फरार हो गए. सारे मंसूबों को खाक मिला दिया. ऐसी फौलाद खान ने बेतालश कर मैदान छोड़कर भागने वाले ये करतलब खान, ये मुनार खान, ये दुर्गराज खान, सारे तमाम राजपूत, बुंदेल, पठान, मुगल, हबशी खजा की जिन्हें शिवाजी राजा ने शिकस्त दी. सारी इज्जत मिट्टी में मिला दी. ये क्यों फतेहास शिवाजी को? आपको मालूम है शेजादे, आप कभी ये शायद समझ नहीं पाओगे, क्योंकि इश्क मोहब्बत, गिरफ्तार, नाच गाना, औरत, शराब आप लोग बहादुर शिवाजी राजा को कभी समझ नहीं पाओगे. शिवाजी राजा ने मजबूत किले बनवाए और मजबूत जमीन के लोग तैयार किए. वो कभी थकते नहीं, रुकते नहीं, झुकते नहीं और कभी बिकते नहीं. हिंदुस्तान की हर चीज हम खरीद कर सकते हैं, लेकिन शिवाजी के कभी खुददार खादिमों ने किसी को बिकने नहीं दिया कि हमें दुश्मन मिला. ये है शिवाजैसा म्हणजे औरंगजेबानं त्या काळामध्ये महाराजांची स्तुती तारीफ केलेली आहे. राजे सिंहासनावरती बसले की महाराजांना 8 किल्ले दिसायचे. तोरणा, राजगड, लिंगाणा, सोनगड, मानगड, सांबारगड आणि मकरंदगड असे किल्ल्या दर्शन महाराजांना व्हायचे. त्या सिमेंट चौकाच्या आतमध्ये एक उठा आहे. त्या उठावर आपल्या राजांचं 32 मणाचं सुवर्ण सिंहासन होतं. आता पण जातोय पुढे बाजारपेठेत. डायरेक्ट साईडला रोपवे प्रकल्पाकडे जाता येतं. आतून जायची काही गरज नाहीये. डाव्या साईडला जायचं एक दरवाजा आहे, तिकडे वाघ दरवाजा एक मार्ग, तिकडे जायचं नाही. उजव्या बाजूला रोपवेला तुम्ही जाऊ शकता. 2 मिनिटात पोहोचतात रोपवेला. समोर तुम्हाला इथे 2 होल दिसतात बघा. इथे या बाजूला एक आहे, या बाजूला एक आहे. हे पूर्वीचे ड्रेनेज होते. वाड्यातलं पाणी बाहेर काढण्यासाठी पूर्वीचे गटर लाईन्स होते. मधलं ग्राउंड आहे, याला इतिहासामध्ये म्हणतात होळीचा माळ.
स्वराज्याच्या मानाच्या होळ्या रायगड किल्ल्यावरती इथे पेटायच्या. रायगडावरती होळी पेटल्यानंतर आजूबाजूच्या गड किल्ल्यांमध्ये शिवाजी महाराज होळीमध्ये नारळ टाकायचे. जो बहादूर मावळा त्या आगीतून नारळ काढायला शिवराय सोन्याचं कड द्यायचे. धर्मवीर छत्रपती संभाजीराजे 9 वर्षाचे होते त्यावेळी संभाजी महाराजांनी पेटक्या होळीतून नारळ बाहेर काढला होता. राजाने संभाजींना आपल्या हाताने सोन्याचं कड आणि मानाचा घोडा इथे भेटली होती. भव्य आपल्या महाराजांची इथे प्रतिमा आहे. पुतळा महाराजांची प्रतिमा पंचधातूची आहे. 1974 इथे बसवलेली आहे. ही प्रतिमा छत्रपतींच्या सिंहासना ठिकाणी बसून आणली होती आतमध्ये. पण राजे आपले सुवर्णाच्या सिंहासनावर कधी जोडे घालून बसत नव्हते, कारण या प्रतिमेमध्ये छत्रपतींच्या पायात दाखवले मोजडी. राजे मोजडी घालून आपल्या आसनावर बसत नव्हते अशी शिवभक्तांची तज्ञांची मतं आहेत. नाहीतर ही प्रतिमा मेघडंबरी पाहिलेली आहे, तिथे बसून आणली होती आतमध्ये. ही प्रतिमा 1974 मध्ये बसवली. ज्यावेळी राज्याभिषेक सोहळ्याला 300 वर्ष झाल्यानंतर भारताचे प्राईम मिनिस्टर इंदिरा गांधी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण हेलिकॉप्टर गडावर आले होते. छत्र उभारलं. शिवरायांचे वारसदार जी गादी आहे, सातारचे राजे उदयराजे भोसले त्याने आपण पाहिलं 2 जून 2012 छत्र बसवले. प्रतिमा पंचधातूची आहे, 5 मेटलची आहे आणि त्याचे शिल्पकार आहेत मुंबईचे गणेश पाटकर आणि सहस्त्रबुद्धे. डाव्या साईडची इमारत हत्तीशाळा. हत्तींचं पालन पोषण केलं किल्ल्यावर. इंग्रजाला प्रश्न पडला की राजाने हत्ती कशा आणले, पण त्या काळामध्ये राजाने रायगडावर छोटी हत्तीची पिल्लं पालखीत आणून त्यांचं पालन पोषण किल्ल्यावर केलं. डाव्या साईडला खाली एक तलाव देखील आहे, हत्ती तलाव म्हणतो आपण त्याला. समोर तुम्हाला बांधकाम दिसतात, त्याला इतिहासामध्ये बाजारपेठा म्हणतात. त्याची लांबी 800 फुटामध्ये आहे, रुंदीकरण 40 फुटाचं आहे. डाव्या बाजूला 22 दुकान आहेत आणि उजव्या बाजूला टोटल पाहिले तर 44 दुकान बांधलेली आहेत. त्याची हाईट मात्र उंचावरती असं का, त्या काळातले सरदार लोक ही घोड्यावर बसून खरेदी करायची. घोड्याच्या हाईट प्रमाणे त्याची बांधकामं केली आहेत. रचना पाहिली, पुढे दुकान आहे, मध्ये गोडाऊन आणि मागे राहण्यासाठी आहे. पायऱ्या दुकानाच्या आतील भागात असतात, रोडला पायऱ्या बाहेर काढतो, त्या काळात पायऱ्यांची बांधकामं दुकानाच्या आतील भागात केली. घोड्यांच्या मार्गाला अडचण नको, अडथळा नको आहे, अतिक्रमण नको आहे, त्यासाठी पायऱ्यांची बांधणी आतमध्ये केलेली आहे. या बाजारपेठेवर अंदाज कळेल या रायगड किल्ल्यावर किती लोक वस्ती असेल की रायगडावर 3,500 ते 4,000 लोक राहत होते. कारण 350 वाडे या गडाच्या पूर्ण परिसरात तुम्हाला पाहायला भेटतात. आपण पाहिलं बाजारपेठ म्हणजे सोनं, नाणं, हिरे, माणिक, मोती, उत्तम दर्जाचं कापड याचे व्यापारी, त्यांचं नाव होतं नागप्पा शेट्टी नावाचे होते. शिवाजी राजांच्या काळामध्ये दुकान माझं आहे अशी जाहिरात अलाव नव्हतं, तर त्या काळामध्ये नागप्पाने काय केलं, आपल्या जाहिराती करता दुकानात चित्र कोरलं नागाचं, म्हणजे गडावरचे लोक ओळखायचे की नागाप्पांचं दुकान होतं. ऍडव्हर्टाईज केली कला होती पूर्णपणे. टकमोटोक बाजारपेठ समजायला डाव्या साईड टकमोटोक लागतं. टकमोटोकाला जाणं येणं म्हणजे अर्धा पाऊण तास लागतो, पण तुम्हाला ते आता शक्य नाहीये, त्याची माहिती मध्ये देतोय. टकमक म्हणजे काय, टक लावून पाहता येतं. मग म्हटलं की टोकाचं दृश्य पाहिलं की माणूस मग्न होतो. टोक म्हटलं की माची, जे चोरी लबाडी करायचे त्यांना शिक्षा होती. पोत्यात बांधायचं आणि त्या लोटायचं. पोत्यात बांधण्याचं कारण त्याची बॉडी त्याच्या कुटुंबाला द्यायची असेल तर हाडं सापडायची पूर्णपणे, किंवा तो दुसऱ्याला घेऊन जाऊ शकत असेल, भाल्यानं त्याला लोटायची. राजाने कोणाला लोटलं नाही आणि संभाजी महाराज कोणा सोडलं, चुकीला माफी नव्हती. माळ सामंतांना धर्मवीर छत्रपती संभाजी राजानं टकमोर टोकावर लोटलं होतं आणि टकमोर टोकावर शिवाजी महाराज सूर्यास्त पाहण्यासाठी जात होते. त्यांच्या डोक्यावर एक निजाम नावाचा महाराजांचा एक सेवक होता. जोराची हवा सुरू झाली टोकावर, तो सेवक होता. तो छत्रासोबत तिथे दरीत पडल्यानंतर घाबरला. म्हटलं राजे आम्हाला वाचवा महाराज. राजे म्हणाले हे छत्र आहे, याला पकड. छत्र पकडलं. हवेचा वेग होता कमी झाल्यानंतर राजांचा मावळा होता ना, तो खालच्या गावामध्ये पॅराशूट सारखा उतरला. म्हणजे सांगण्यात तात्पर्य एवढं की शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी पॅराशूटचा शोध लावला. ही घटना रायगडाच्या टकमोटोका घडलेली आहे. गडाच्या दोन्ही बाजूला कोठार आहे, दारुगोळ्याचं कोठार या बाजूला देखील आहे, दक्षिणेकडे आणि उत्तरेकडे देखील. पण इंग्रज जो हल्ला केला दक्षिणेकडे दारुगोळ्याचं कोठार उद्ध्वस्त केलं. लाईटचे पोल तुम्हाला लाईटच्या पोलाचे गेल्या वर्षी उत्खनामध्ये सापडले वाडे आहेत, असे मातीचे ढिगारे. त्या ढिगाऱ्यात उत्खनन झालं आणि जुन्या वास्तू सापडल्या, टक्कर सापडल्या गावात आणि देखील गडाव सापडली गेली पूर्णपणे. हा राजमार्ग तुम्हाला इथून जायचंय. लास्ट पॉइंट आहे महादेवाचं मंदिर. आपल्या महाराजांची समाधी आहे. माहिती देण्याचं काम आमचं, दर्शनाचं काम तुमचं आहे. महादेवाचं मंदिराचा आकार आहे, तुम्हाला ते मस्जिद टाईप दिसतं. असं का उभारलेलं आहे? आपण पाहिलं की पूर्णपणे मीना टाईप उभारलं की त्याला वाटतं मोगलांनी पाहिलं वाटतं आपलं मस्जिद आहे. हे मंदिर आहे. त्या डिझाईन अशी दिली की त्याचा हल्ला होऊ नये. अनेक गड किल्ला महाराजांची मंदिरं बांधलेली आहेत की मुघल आपल्या हिंदूंचे मंदिरं तोडायचे होते. डिझाईन अशी दिली आपल्या हिंदूंना ओळखायला. मध्ये नारळ आणि कमलाचं फूल आपल्या हिंदूंचं प्रतीक आहे. मंदिराचे गेट आहेत, पूर्वेला आहेत, उत्तरेकडे दक्षिणेकडे 3 दरवाजे आहेत. आपण पाहिलं की सूर्याची किरण पिंडी पडतात आणि आतमध्ये शिवलिंग आहे. महाराज पायी इथून खाली महाराज पहाटे राजवाड्यातून दर्शनासाठी जायचे जगदीश्वराच्या मंदिरामध्ये. त्या मंदिराचं महत्व आहे.
शिवरायांच्या भेटीसाठी आलेले उत्तरखंडातले कविभूषण आणि महाराजांची भेट झाली गडावर त्या महादेवाच्या मंदिरात। मालिकेत तुम्ही काव्य ऐकता, भूषणांचे काव्य आहेत। ते काव्य असे आहेत की इंद्र जिमिझुंब पर बाण स्वंब पर रावण सदंब पर हुकुल राज हे ओन बारी बहा पर समृती राहा पर जोशस्त्र जहा पर राम ध्वज राजे दावा द्रुम धुंड पर चितामृग झुंड पर भूषण तुंड पर जैसे मृग राजे कणज मी कंस पर त्योमलेंच वंश पर शेर शिवराज हे शेर शिवराजे शेर शिवराजे। या काव्याचा अर्थ होतो की मलेंच म्हणजे मुघल आणि मुघलशाही उद्ध्वस्त करण्यासाठी शेर शिवरायांचा जन्म झाला जिजामातांच्या पोटी आणि राजानं आपल्या हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आहे। स्वराज्यातल्या जातीभेद नव्हता। महाराजांनी मस्जिद बांधलं तरी मस्जिदला हात लावले मुघल आपल्या हिंदूंचं मंदिरं तोडायची। मंदिराच्या बाजूला गोलाकार पांढरा घुमट आहे, आपल्या राजांची समाधी आहे। चारी धाम करा, तीर्थयात्रा करा, पंढरीची वारी करा। प्रत्येक भारतीयाचं परम कर्तव्य आहे की रायगड येऊन छत्रपती संभाजी नतमस्तक व्हा। समाजाचे मूळ बांधकाम केलंय धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना महाराजांची समाधी बांधलेली आहे। महाराजांच्या निधनाच्या वेळी संभाजी महाराज रायगड किल्ल्यावर नव्हते, 2 महिन्यानंतर गडावर आले आणि समाज जीर्णोद्धार केला तो महात्मा ज्योतिराव फुलेंनी 1869। महाराजांच्या समाधी आणि मंदिराच्या मध्ये छोटा दरवाजा आहे, पायरीवर नावाची पाटी आहे की ज्याने गड बांधला ते रायगडाचे आर्किटेक्ट हिरोज इंदुलकरानं स्वतःचा वाडा जमीन जुमला विकून या रायगडाची बांधणी केलेली आहे। प्रसंग असा आहे की रायगड आणि सिंधुदुर्ग किल्ला याची कामं एकावेळी चालू होती। ज्या गडावर शिवरायांच्या हाताचे पाय ठसे त्या किल्ल्या उमटलेल्या आहेत। राजाने रायगडा विचारलं हिरोजींना, राज्याभिषेकाने काय पाहिजे बक्षीस बोला। राजे राजमार्गाने गेले, हत्तीच्या अंबारीच्या दर्शनाने गेले मंदिराकडे। हिरोजी म्हणतात राजे थांबा, आता आम्हाला बक्षीस पाहिजे। महाराज म्हणतात बोला हिरोजी, या जगदीश्वराच्या साक्षरी कृपेने मागाल ते आम्ही तुम्हासाठी देण्यासाठी तयार आहोत। 10 गावांची वतनदारी मागा हिरोजी। हिरोजींनी आपल्या नावाची पाटी आणली, त्यावर भगवस्त्र काढलं, त्या लेखात लिहिलं होतं की सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर हे वाचलं आणि महाराजांच्या डोळ्यात अश्रू गळाले। शिवरायांनी त्या ठिकाणी मिठी मारली। राजे म्हणतात हिरोजी, अहो हिरोजी तुमच्यासारखी लोक लाभली या स्वराज्यात म्हणून आम्ही हिंदवी स्वराज्य निर्माण करू शकलो। राजांसाठी माणसं आणि माणसांसाठी महाराज होते। असं म्हणतात ना की ज्याने ताज महल बांधला त्या कलाकाराचं नाव होतं इम्रान हिलाल। शहाजहान बादशाहने बोट कलम केली, ज्याने रायगड बांधला ते हिरोजींच्या नावाची पाटी तुम्हाला पाहायला भेटते। ते म्हटलेले आहेत प्रत्येक शिवभक्ताला कळावं आपण देखील आपल्या स्वराज्यासाठी काहीतरी केलं पाहिजे। सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर। तिथेच भिंतीवर शिलालेख कोरलं, शाश्वती पत्रक। राजे म्हणाले हिरोजी गड बांधला तुम्ही रायगड, याची गॅरंटी काय आहे? त्या लेखामध्ये हिरोजीने म्हटलेलं आहे श्री श्री गणपती नमा प्रासादो जगदीश्वरस्य जगता मानन धुरोतया। लाजच्या ओळीमध्ये म्हटलंय याव चंद्र दिवाकरो विलसत शास मुचुंबते की जोपर्यंत या पृथ्वी तलावर चंद्र सूर्य आहे ना तोपर्यंत केले कामं आपल्या रायगडाची अबाधित राहतील। त्यांचं शाश्वती पत्रक तुम्हाला तिथे पाहायला भेटतं। ते जाऊन तुम्हाला 20 मिनिटात होईल आणि तिथे वाघ्या कुत्र्याचं स्मारक, पण त्यात देखील काही मतभेद आहे। काही जाणकार म्हणतात महाराजांचा इमानी होता, काही म्हणतात नव्हता। वाघ्याविषयी इतिहास तज्ञ संशोधन चालू आहे, वाचला असेल पूर्णपणे की वाघ्याविषयी संशोधन चालू आहे। आणि आता तिथे आपण पाहिलं की 2005 मध्ये जे वाघ्याची प्रतिमा तोडली समरबेगेच्या कार्यक्रमात पुन्हा पोलीस प्रोटेक्शन आहे आणि आपण जर पाहिलं की त्याच्यावर संशोधन चालू आहे। या ठिकाणी आपली माहिती आम्ही आपल्यास घर बसल्या स्वराज्याची राजधानी रायगडची माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे। ती माहिती आपणास कशी वाटली, कशा प्रकारची वाटली त्याबद्दल आपल्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा। गणेश शिंदे 997572 3641 या क्रमांकावर संपर्क साधून देखील संवाद साधू शकता। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।